नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 12 एप्रिल 2026. आत्ता देवपूजा केल्यावर उदबत्ती लावली तुळशीला आणि आता वाजले ते बरोबर 9 वाजलेत आता. आणि आई भातोड्या करणार आहे. भातोड्या म्हणजे शाबूच्या भातोड्या असतात ना, त्या आज करणार आहे. म्हणजे परवा दिवशीच करणार होती. कागद धुवून ठेवलेला परवा दिवशी, लाल कागद होता, तो व्हिडिओ केला होता बघा परवा दिवशी. तो कागद धुवून ठेवलेला, पण काही कारणास्तव तिला करायचं झालं नाही ना भातोड्या शाबूच्या. मग ते आता आज करणार आहे वाटतं. शाबूचं शिजत घातले आहे ना, हे काय शिजत घातले दाखवतो तुम्हाला. हे काय शिजत घातले, लई गरम आहे. जरा टोपण काढ. हे काय शाबू भातोड्या करण्यासाठी शाबू आणि बटाट्याचं किस टाकले, किसून बटाटो टाकलाय किसून आणि मीठ. बटाटा किसून टाकलाय आणि थोडंसं मीठ टाकलंय बघा. कसं झालं? आता कधी करणार? गरम आहे रे. गार झाले हो. बघू बरं, उठ. ही असं वाटायला ही खीरच आहे. खीरच आहे असं वाटायला लागले आहे का? साखर घालून खा की. हे चांगलं लागतंय तो लागतंय की. पण हे एवढ्यात किती भातोड्या होणार? 50 भर भातोड्या होणार आहे. होईल का 50 भर? मला नाही वाटत 50 भर होतील. 20-30 होतील ना इथल्या. जरा हाताचा बघू बरं, पागळते का बघूया कागद ते निघा. हे नको, कागद पागळेल गरम करून टाकायला लागल्या. नाही गरम नाही, पातेल्यात काढून घ्यायचं. गरम करून टाकायला लागल्या भातोड्या कागदावर. मग कागद पागळणार ना. प्लॅस्टिकचा कागद आहे, परवा दिवशी तेव्हा धुतलेला लाल कागद. कुठे ठेवलाय कागद? प्लॅस्टिकच्या कागदावर गरम घालायला लागल्या. मग तो कागद पागळणार ना. ते काय गरम काढायला लागल्या. मग कागद कुठे? बाहेरच आहे. हा, बाहेरच आहे ना कागद. कागद बाहेर ठेवलाय. एकदा बाहेर म्हणत्या कागद, एकदा आत म्हणत्या. आत बाहेर कर. इथं ठेवलाय कागद, धुतलाय चकचकीत. ठेवू काय? हातर तो खाली हातरू ना. खाटावर हातरायचं आहे कागद. खाटावर हातर म्हणत्या, खाली नको. कारण की खाली घुशी बिशी येतात ना, बोंगूस घुशी आणि कुत्री पण येतात ना इथं सगळीकडे. इथं खाली हातरला की मग आता खाटावर हातरायचं आहे. पण खाटावर आता ही मटके बिटके वाळत ठेवले. हे सगळं काढलं पाहिजे मला, त्याशिवाय कागद हातरता येणार नाही. अशी काय म्हणून वाळत ठेवते ते काय माहिती. पप्पाच वाळत ठेवते ते. काय उपयोग आहे सांगा? वाटाणं ही उगच काय झाला आता खाट मोकळा. हातर की खाटा एवढाच कागद आहे की का? कसं काय? हो, ही कागद व्यवस्थित हाताळला पाहिजे. आता झाला बाई व्यवस्थित. नीट कर म्हणतात त्याच धंदा करायला लागले. ते काय तिकडे नीट कर. इकडं कर, इकडं हो इथं. त्यामुळे इकडं लई कमी झालं ग. बरोबर खाटा एवढंच कागद आहे बघ की. हा काय हे बघा, एवढं आणले. एवढ्यात किती होतात काय माहिती आता भातोड्या. थोडंच आणले सोय म्हणजे. ती बघा भातोड्या घालायला लागल्या. हळूहळू घाल, काय पुरणार नाही एवढं. हे बघा भातोड्या घातल्यात. भातोड्याचं म्हणजे असं पाण्यागत का दिसायला हे बघ. शाबूचं शाबू इगळल्यामुळं तसं दिसते ना हे. ठीक आहे, टाकले की पसरत होतंय सगळं आहे ना. आय एवढ्यात किती झाल्या बघा. 4 आणि 4 8 9 10 11 12 13 14 होतील एवढ्यात. एवढ्याच्या मी आणू का? आईनं आता पातेलच मागितलं सगळं भातोड्याचं. चिमट्यानं धरलं पाहिजे. हो, चिमट्यानं पण धरायला.
काहीतरी फडकं पाहिजे. फडकं फडकं कुठं आहे? फडकं कुठं आहे? इथं आहे. ते घाण फडकं आहे. मग हेच घेतो. फडकं घाण आहे. तरी कसं नेऊन देऊ? इथं धरतो एका साईडला. थांब की आणायला लागलोय. किती वरडा लागल्या बा. तर उघडलं. ऐक हा होत आता सगळंच. एवढे घातल्यास बाद झालं. खरडून काढ सगळं. करपले की ग. करपलंय त्यामुळं तसं दिसायला लागले का? कशामुळं करपतंय ते? आता एवढ्यात होतं ह्या नाही, सगळा कागद पूर्ण होतो एवढा. भिजत ठेव. खाड भरला का? खाड भरला म्हणलं. अर्धा किलोच आहे. हो केवढं राहिले? संपलं. एवढी जागा रिकामी राहते ना. अजून थोडं करायला पाहिजे होतं है ना. उद्या आणि करा. आता 1:30 वाजल्या त्या. आता भातोड्या वाळल्या त्या, पण एवढ्या नाही त्या वाळलेल्या. ठीक आहे. पाक सुकल्यागत झाले त्या, पण अजून मध्ये असं बिलबिल कडन तेवढं वाळलं, पण मध्ये असं ओलंच आहे सगळं. भातोड्या अजून नाही वाळलं, कारण की अजून ह्याला संध्याकाळपत्र वेळ पाहिजे पूर्ण वाळायला कडक. तेव्हा ती वाळेल. एक भातोडी काढून बघतो निघते का बघूया. म्हणजे वाळले का बघू, निघते का बघतो. तेवढी प्रयत्न करतो. म्हणजे निघणं झाले लवकर. दुसरी निघते का बघू. हां निघली. ठीक आहे. ही मागणं वडलं आहे का, आणि फोडणं तो वाळलं आहे. म्हणजे अजून वडल्या झार आहे त्या, वाळल्या नाही त्या. 2 तासानं वाळले का नाही थोड्या, मग काढायच्या आणि परत पलटून ठेवायच्या. म्हणजे खालचं जे वल्लं राहिलेलं आहे का नाही, मग ती वाळतील ना. आता वरचं वाळायला लागलं आहे सगळं. टरबूज खायला सोय. बाबा 3 टरबूज खायला सोय. मला किती त्यातलं एकटीच खायलास तू? भाऊ कसं लागते जरा कापून दे भाऊ. अगं हे बाद झालं. ही कडन फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे घट्ट झाले वे. हे फ्रीजमध्ये ठेवलंय त्यामुळे घट्ट झाले. मी लय खात नाही. एक दे किंवा बाबा एक दे तर खात्यास. एकच दे थोडी. हां बस चांगलं लागतंय का? गार लागतंय. हे बिल लागते गे सगळं. बिल हे फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे बिल लागायला लागले. हे का दाबल्या वाद जाते. घाम्या लागलाय. दार उघडतो. काय गार वार आहे ते बाहेर. कुठला? हे पंखा बंद आहे. चालू आहे वाटतं पंखा. मला वाटलं बंद आहे काय आतला पंखा. जाऊ बाहेर मी बसायला तिकडं बाहेर. अगं बंद कर कुकर. हिवायला लागलाय. काय भात टाकलाय वाटतं कुकरमध्ये. अगं हे 5 रुपये घे की. ते ठेवले दुकानात गेलतो तुला घ्यायला येत नाही. इधर मग अशी 5 रुपये ठेवलेले. लय खाऊ नको ग. टरबूज अंग दुखल परत. हो म्हणून खायला लागलेस होय. बास की किती खातीस. चिट्टी होईल बघ तिकडे. पण ब्या पुरतीस का त्या? आपल्या झाडाला की टरबूज तर येतील. ह्याला कसं काय आत बरोबर झालंय? त्यांनी ह्याच्यात ठेवले असतील वरच्या ह्याच्यात. जिथं बर्फ होते का नाही तिथं ठेवले असतील फ्रीजमध्ये. काय पाणी यायला लागलं कुकरला. पाणी यायला लागलं असं. कसं दाबू भाजायला लागलं.